तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट धनंजय पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिंका नाशिक जिंका. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत सिन्नर येथे आणि येथे आहे सिटी फ्रेश बाजार. तर बघूया सिटी फ्रेश बाजारमध्ये किती टॅलेंट लपला. तर इथे आपले काही प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया जिंका नाशिक जिंका. बघूया कोण 1000 रुपये जिंकतात सिटी फ्रेश बाजारमध्ये. तुझं नाव काय? सार्थक सागळे. सार्थक, तुझा पहिला प्रश्न आहे, झूम हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशातील आहे? झूम भारत. क्या बात आहे, सार्थकचं उत्तर अगदी बरोबर आहे. सार्थकने 10 रुपये जिंकले आहेत. सार्थक, तुझा दुसरा प्रश्न आहे 100 रुपयांसाठी. मला सांग, हैदराबाद शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? हैदराबाद शहर काही हरकत नाही, सार्थकने 10 रुपये जिंकले. आपण 10 रुपये देऊन त्याचं अभिनंदन करूया. सार्थक, मला सांग, तू सिन्नरचाच आहेस का? हो. कितवीला आहे तू? 8वी. क्या बात आहे. तुला काय आवडतं? क्रिकेट खेळायला काय आवडतं? हॉबीज काय तुझ्या? कबड्डी. क्या बात आहे, कबड्डी प्लेअर आहे सार्थक. मग तुला पिक्चर बघायला नाही आवडत? आवडतो. कोणता पिक्चर आवडतो? फ्लाइंग जेल. क्या बात आहे. का डायलॉग बोलून दाखव ना त्या पिक्चरचा. डायलॉग. तुझं नाव काय? अश्विनी जगताप. अश्विनी, तुझा पहिला प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते? सांगता नाही. सलमान खानच्या वडिलांचं नाव काय? सलीम. क्या बात आहे. तुला हे कसं काय माहिती? मग कधी ऐकलं नाही का तू नाव? नाही. काही हरकत नाही. तू इथे काय करतेस, काय म्हणून? कामाला आली. क्या बात आहे. कुठली तू? मी सिन्नर मधली. तुला काय आवडतं? पिक्चर बघायला, गाणे म्हणायला? मला गाणे आवडतात. कोणतं गाणं? फेवरेट गाणं कोणतं आहे तुझं? सैराट मधलं जिंगा. मग 1-2 लाईन होऊन जाऊ दे ना आमच्या प्रेक्षकांसाठी. दडदड लाली गालावर आली, अंगात भरलंय वार, ही फिरतीची बागा झाली, आता अधीर झालं या, मग बधीर झालं या, आणि तुझ्याच साठी बनवून मजनू माग आलं या, आणि उडतंय. तुमचं नाव काय? श्रद्धा गुजराती. श्रद्धाजी, तुमचा पहिला प्रश्न आहे, लोकयुक्ताची नेमणूक कोण करतं? काही हरकत नाही. तुम्ही कुठून आलात? सिन्नरच्याच आहात. क्या बात आहे. तुम्ही इथे जॉब करता का? नाही, ओनर आहे. क्या बात आहे. आपण ओनर सोबत बोलतोय. काही हरकत नाही. आम्हाला सांगा, कसा आहे तुमच्या मार्केटचा रिस्पॉन्स कसा आहे? चांगला आहे. सिन्नरकरांकडून चांगला आहे, एकदम चांगला आहे. आणि सिन्नरकरांना चांगली फॅसिलिटी आम्ही अवेलेबल करून दिली आहे सिटी फ्रेश मार्फत. म्हणजे सगळ्या सोयी ज्या त्यांना नाशिकला जावं लागत होतं त्या सगळ्या सिन्नरमध्येच त्यांना अवेलेबल करून दिल्या आहे आम्ही आत्ता. त्यामुळे आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. क्या बात आहे. नाशिक ENTच्या टीमतर्फे तुम्हाला दिवाळीच्या खूप अशा शुभेच्छा. तर इथे आपले अजून काय प्रेक्षक आहेत, आपण त्याच्यासोबत खेळूया. तुझं नाव? हर्षदा, मला सांग, भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते? महाराष्ट्रात, कोयना धरणावरून. क्या बात आहे. हर्षदा खूप हुशार दिसते मला. हर्षदा, तुझं उत्तर अगदी बरोबर आहे. तू 10 रुपये जिंकले. तुझा 100 रुपयासाठी दुसरा प्रश्न आहे. हर्षदा, मला सांग, महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? कापसासाठी जळगाव. बाजारपेठ सुरत, इंदोर. सुरतला साड्यांचा बाजार आहे, म्हणून सगळ्या बायांना सुरतच माहिती आहे. काही हरकत नाही. 10 रुपयातून आपण तिचं अभिनंदन करूया. नाव काय तुझं? हर्षदा, मला सांग, तुला आवडतं काय? तुझ्या हॉबीज काय? मला रीडिंग करायला, वाचन करायला आवडतं. फक्त रीडिंग आणि वाचन करायला आवडतं? मला पण आवडतं. शॉपिंगला आवडतं. अजून पिक्चर बघायला नाही आवडत? आवडतं. कोणता पिक्चर आवडताय तुझं? सूर्यवंशम. अजून दुसरा आता लेटेस्टमध्ये तेरे नाम वगैरे असं सलमान खानचे सगळेच, आणि सुलतान पण. क्या बात आहे. सलमानचे का डायलॉग बोलून दाखव ना आमच्या प्रेक्षकांना. तुझं नाव काय? कोमल, मला सांग, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? मला नाही माहिती. कोमलला नाही माहिती आहे. किती छान बोलते ती. काय हरकत नाही. कोमल, तुला काय आवडतं? मला सिंगिंग. गाणं म्हणायला खूप आवडतं कोमलला. तर बघूया कोमल आणि तिची मैत्रीण कसं गाणं म्हणता आपल्यासाठी आणि कोणतं गाणं म्हणतं ते. तुझं नाव काय? अर्चना. अर्चना,
मी तुला 3 प्रश्न विचारेल. पहिल्या प्रश्नासाठी तुला मिळतील 10 रुपये, दुसऱ्या प्रश्नासाठी तुला मिळतील 100 रुपये आणि तिसऱ्या प्रश्नासाठी तुला मिळतील 1000 रुपये. तर अर्चना तयार आहेस? हो. नक्की ना? क्या बात आहे. अर्चना मला सांग, संत गजानन महाराजांची समाधी कुठे आहे? रायगड. शेगाव. अर्चनाने अगदी बरोबर उत्तर दिले आणि अर्चना 10 रुपये पण जिंकले आहेत. अर्चना तुझा दुसरा प्रश्न आहे 100 रुपयांसाठी. मला सांग, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तुझी वेळ संपली अर्चना. अर्चनाने 10 रुपये जिंकले. अर्चनाला आपण 10 रुपये देऊन तिचं अभिनंदन करूया. अर्चनासाठी काय झालं पाहिजे एकदा. अर्चना मला सांग, तुला काय आवडतं? खेळायला आवडतं का? काय काय तुझ्या हॉबीज काय? खेळायला आवडतं. अजून हॉबीज काय अजून तुझ्या? अजून शिकायला आवडतं. शिकायला आवडतं. क्या बात आहे. काय करतेस तू? कितवीला आहे? 11वी. 11वीला आहेस. क्या बात आहे. अर्चना तुझ्यासोबत बोलून ना मजा आली. मला सांग, तू नाशिक एनटी चॅनल बघतेस का? नाही. 10 केबलवर 822ला येतं आणि यूट्यूबवर पण आमचे व्हिडिओज अपलोड झाले, तर नक्की बघशील तू, अशा अपेक्षा करतो. तर इथे आपले अजून काय प्रेक्षक आहे, आपण त्यांच्यासोबत खेळूया. तुमचं नाव? सचिन. सचिन. सचिन मला सांग, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात होते? रत्नागिरी. सचिनचं उत्तर अगदी बरोबर आहे. सचिनने 10 रुपये. सचिन तुझा दुसरा प्रश्न आहे 100 रुपयांसाठी. सचिन मला सांग, महाराष्ट्राचे पठार हे कोणत्या खडकापासून बनवलेले आहेत? पठार का? चून खडक. खडका. चांगला प्रयत्न केला, चून खडक, पण तुझं उत्तर चुकलंय. काय हरकत नाही. कुठून आलास तू? शिंदे. शिंदे गाव आहे का शिंदे? हो. काय हरकत नाही. तू काय करतोस, म्हणजे काय आता कुठे काय करतोस तू? आता BCA करतोय. BCA. सचिनला 10 रुपये देऊन आपण त्याचं अभिनंदन करूया. सचिन तुझ्या हॉबीज काय? तुला काय आवडतं सचिन? प्ले द क्रिकेट. प्ले द क्रिकेट. प्लेइंग क्रिकेट. सचिनला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. अजून काय पिक्चर बघायला नाही आवडत? हो आवडतात ना, पण इतके नाही. इतके नाही. कोणता हिरो आवडतो? सलमान खान. सलमान खान आवडतो. क्या बात. तर इथे आपले काय प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. हॅलो मित्रांनो, मी धनंजय. हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 10 रुपये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 100 रुपये. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 1000 रुपये. तुम्ही तयार आहात? हो. क्या बात आहे. तुझं नाव काय? सोमनाथ मुत्रक. सोमनाथ. सोमनाथ मला सांग, विदर्भातील प्रसिद्ध आनंदसागर कोठे आहे? आनंदसागर शेगावला आहे. नाव काय बोला तुझं? सोमनाथ मुत्रक. सोमनाथने अगदी बरोबर उत्तर दिलंय. सोमनाथने 10 रुपये जिंकले. सोमनाथसाठी काय झालं पाहिजे एकदा? क्या बात आहे. सोमनाथ तुझा दुसरा प्रश्न आहे 100 रुपयांसाठी. मला सांग, ब्रह्मदेशाचा थिबा राजाचा राजवाडा कोणत्या जिल्ह्यात आहे? वैजापूर जिल्ह्यात. तुला माहित होतं का सोमनाथ? खूप भारी असलाय सोमनाथ. माहित होतं तुला? आम्ही गेलेलो आहे तिकडं. चांगला प्रयत्न केला, पण तुझं उत्तर चुकलंय. काय हरकत नाही. सोमनाथला 10 रुपये देऊन आपण त्याचं अभिनंदन करूया. तर सोमनाथ मला सांग, तू नाशिक एनटी चॅनल बघतोस का? हो बघतो ना. क्या बात आहे. कसे वाटतं तुला आमचे प्रोग्राम? एकच नंबर. तुला कोणता गेम आवडतो आमचा? आता सध्या तर नाही बघितलं, 2-3 दिवसापासून गाडीवर गेलो होतो, पण तुमच्या भरपूर बातम्या वगैरे ऐकतो. चांगलं वाटतं तुमचं चॅनल बघून. क्या बात आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो सिन्नर परिसरात. येथे बरंचसं असं टॅलेंट बघायला भेटलं. मी असाच केव्हा येऊ शकतो तुमच्यापर्यंत तुमचं जनरल नॉलेज चेक करायला. म्हणून बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिंका नाशिक जिंका, नाशिक एनटी 24/7 वर.
बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक.